मी सर्व महिला वर्गांना विनंती करते की आपण सर्वांनी ध्वजपूजनासाठी समोर यावे. या सगळ्यांनी या. अरे या ना सगळ्यांनी. या ना. या की. अरे या की सगळ्यांनी. चल. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे तरी एकली सर्व फुले, तरी एकली सर्व फुले. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू, सदा तिचा ध्वज उंच धरू. पिंपळीतील सर्व महिला भगिनी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ध्वजपूजन चालू आहे. सर्व विद्यार्थ्यांनी गेटच्या बाहेर यावे. त्यांनी आपल्या शाळेचे ध्वजारोहण करावे. माननीय सिद्धार्थभाऊ चौरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पिंपळी ध्वजारोहण करण्यात आलेले आहे. मॅडम दूर पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल
शिवाजी महाराज म्हटले. ते आपल्या प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहे. आज आपल्या शाळेतील विद्यार्थी शिवरायांचे एक स्फूर्तिगीत सादर करत आहे. आम्ही गड्या डोंगरचं राहणार. 1 2 3 स्टार्ट. दिनांक 15/2025 या दिनानिमित्तानं स्वातंत्र्य दिन 78 या ठिकाणी 78 आपण साजरा करत असताना जिल्हा 78 पुन्हा आणि 79 दिन स्वातंत्र्य करत असताना आलेल्या सर्व ग्रामस्थांचं, विद्यार्थी मित्रांचं, शिक्षकांचं, सर्वांचं गावच्या वतीनं प्रथमतः मी स्वागत करतो. मंडळी, या देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या क्रांतिवीरांना आपल्या देहाची आहुती दिली आणि त्यानंतर आपल्याला देश स्वतंत्र झाला. 15/1947 साली देश स्वतंत्र होत असताना अनेक क्रांतिवीर फाशीवर लटकले गेले. त्याच्यानंतर ते स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर 1950 साली भारताच्या संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आर्टिकल 19-20-21 बोलण्याचं चालण्याचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आज स्वातंत्र्य करत आहोत. मी पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व ग्रामस्थांचं, विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि तसंच या शाळेमधून, जेडपी शाळेमधून या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या पटलावर काही विद्यार्थी शिकले आणि त्या भारताच्या नकाशावर म्हटलं तर वापरताना असे काही प्राध्यापक झाले, शिक्षक झाले, पोलीस अधिकारी झाले, वकील झाले, कोण ड्रायव्हर झाला, अशा अनेक माध्यमातून या शाळेचे विद्यार्थी घडले. नवीन नवीन स्कॉलरशिप मध्ये
जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये उच्च श्रेणीमध्ये गाठणारे काही विद्यार्थी राहिल्या अशा त्याबद्दल मी या सर्व शिक्षकांचं, जिल्हाभर शाळेचं, सर्व शिक्षकांचं, शिक्षण समितीच्या सर्व कमिटीचं, अध्यक्षाचं, पुरस्काराचं गावच्या वतीनं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आणि स्पर्धा परीक्षा झाल्या होत्या आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित समाधानकारक असं यश हे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्या. तसेच काही स्पर्धा अध्ययन समृद्धी इंग्रजी याच्या तालुका स्तरावरील स्पर्धा, त्या स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थी तालुका स्तरापर्यंत चमकलेले आहेत. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीला कमी मुले पास झाली, परंतु मंथन परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थी या ठिकाणी बसले होते आणि ते सगळे त्यातले बरेचसे सगळेच विद्यार्थी हे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले होते. नासाची एक सामान्य ज्ञान परीक्षा होती, तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या शाळेतल्या संपूर्ण मराठी आपल्या राज्य केंद्रातूनच विद्यार्थी प्रथम होती आणि त्या मेरिट गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या फेरीमध्ये त्या मुलीची निवड झाली होती. अध्ययन समृद्धीमध्ये 10 मिनिटाचे नाटक मुलांनी एका दिवसात तयार केलं होतं. 7वीच्या आता 7वीला आले आपली आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांनी ते एका दिवसात तयार करून 10 मिनिटाचं नाटक सादर केलं त्यावर अनेक कॉम्पिटिशन सेम तेच नाटक बनवलं सुद्धा आपल्या शाळेतील मुलांना मुलींना प्रथम क्रमांकाचं कार्यक्रमामध्ये सुद्धा बक्षीस मिळालं आहे. तसेच लोकसहभागामध्ये प्रथम इन्फो फाउंडेशन यांच्या वतीने स्मार्ट टीव्ही आपल्या शाळेला मिळाला होता. तसेच शालेय अनुदानातून काही कपाट, टेबल, तसेच एक शाळेसाठी कॉलेजचा डोर अशा प्रकारचं साहित्य सुद्धा आपण खरेदी केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण प्रथम मंथनमध्ये आपल्या गावाचं नाव चौकवणाऱ्या विद्यार्थ्याचं प्रथम आपण त्याला ट्रॉफी देऊन त्याचं स्वागत करू. तसेच मंथनमध्ये अतिशय चांगले गुण प्राप्त करणाऱ्या तसेच केंद्रामध्ये त्यांचे क्रमांक आले आहेत आपल्या शाळेतील विद्यार्थिनीचे विद्यार्थ्यांचे त्यांचंही या ठिकाणी आपण योग्य असा सन्मान करणार आहोत. तर प्रथम दुर्वेश सोपान पिंपळे, दुर्वेश सोपान पिंपळे हा आपल्या केंद्रामध्ये पहिला होता मंथनला आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा तो 20वा आला होता. तो विद्यार्थी नाही तर त्याच्या पालकांनी समोर यावे. जा दक्ष जा कोण द्यायचं ते सांगा. या ठिकाणी सन्मान देण्यासाठी माजी चेअरमन स्वप्नराव भेपळे आणि राष्ट्रवादीच्या संघटक अध्यक्ष आदरणीय रोहित पिढे पुढे यायचं देण्यासाठी. या ठिकाणी प्रसिद्ध पत्रकार ट्रॉफी घेऊन यांचा सन्मान होत आहे. दलितचा आणि त्याचे आई वडील यांच्या समोर त्यांचा सन्मान होते. सन्मान देण्यासाठी माजी चेअरमन स्वप्नराव भेपळे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रोहित पिढे विनंती आपण आपल्या शिबिर असते यांचा सन्मान करावा. उभी धरा. तुम्ही पण इकडे ना. नंतर आराधना दीपक पिंपळे ती आता 6वी मध्ये ती मंथनला बसली होती आणि केंद्रामध्ये तिचा 2य क्रमांक आलेला आहे. तर तिचाही आपण सन्मान करणार आहोत. या ठिकाणी सन्मान देण्यासाठी सन्मानित
काळूसिंग पिंपळे आणि उपसरपंच भरतसिंग गायकवाड सन्मान देण्यासाठी यायचे. पालकांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे. काळूसिंग आणि दुसरे पिंपळे तुम्ही या. हा त्याचे आई वडील या. या ठिकाणी सन्मान देण्यासाठी काळूसिंग पिंपळे भरतसिंग गायकवाड आपलं विनंती सन्मान द्यायचा आहे. हे नाही ना, ट्रॉफी नाही ना. त्यानंतर श्रावणी शंकर पिंपळे ही सुद्धा केंद्रामध्ये या ठिकाणी सन्मान देण्यासाठी माजी सरपंच विष्णू गोगले नवनाथ गोगले आणि माजी सरपंच विष्णू गोगले सन्मान देण्यासाठी मंच करायचे. चला या ठिकाणी वेळेचं बंधन असल्यामुळे आपण सर्व जे विद्यार्थी आहेत पात्र झालेले मंथनमध्ये त्यांना स्टेजवर होते त्या सर्व विद्यार्थ्यांनी यायचं आहे. अभिज्ञा नऊ पिंपळे केंद्रामध्ये 8वी आलेले आहे. टाळ्या वाजवा. श्रीनील दादात्रय पिंपळे, नेत्रा नितेश पिंपळे, या सगळ्या या मुलांनी सर्व हे पहा वेळ जातोय म्हणून आपण सर्व विद्यार्थी घेतोय. उमेश पप्पू पिंपळे, पावसामुळे सृष्टी शंकर पिंपळे, चला ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नामोल्लेख केला मंच करायचे. ईश्वरी निनाद पिंपळे, स्वरूपा नारायण बोबले, संस्कार वैदास पिंपळे, प्रज्ञा काळूराम चौरे, प्रथमेश पप्पू पिंपळे, रियान पदगुजर, सक्षम दत्तात्रय गोमे आणि शिवराज भाऊ गोमे हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसले होते आणि चांगल्या गुणांनी ते पात्र झालेले आहेत. वेळेअभावी पावसाअभावी आपण एकदम सन्मान घेतोय. या ठिकाणी देण्यासाठी विद्यमान त्याच्या पालकांना सन्मान देण्यासाठी रेश्मा गणेश गायकवाड विद्यमान उपसरपंच माजी सरपंच विद्यमान सहकारी बोलले हा ना, तेच झालं. अरे तो काळूराम चौरे गणेश गायकवाड सौदात गुजर चला सन्मान देण्यासाठी येते. ज्ञानेश्वर पिंपळे विनय काळुंकर तुकाराम लोखंडे चला सन्मान देण्यासाठी. महाराष्ट्र चॅनलचे पत्रकार यांचाही या ठिकाणी गावच्या वतीने अभिनंदन. सन्माननीय वैभव भैया पत्र घ्यायचं आहे. या ठिकाणी सन्मान देण्यासाठी ममताबाई बोधरे वंचनाबाई गुजर सन्मान देण्यासाठी मंच करायचे.
सिद्धार्थ भाऊ चौरे आपण सन्माननीय संतोष भाऊ भोमले सन्माननीय श्रीमंत कॉलेजचे चला एक मिनिट थांबा एक मिनिट. मुक्ताबाई लोखंडे सन्माननीय सेंद्रिय करवले ताई आपल्याला विनंती मंजूर सन्मान देण्यासाठी कॅमेराला हे येतं ना. सारिका बेपरे झाले माझं पण तेच झाले. मेघा भोमले चला त्यानंतर इंग्रजी अध्याय समृद्धी कार्यक्रम तालुका स्तर याच्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये नंबर पटकावला होता. त्या विद्यार्थ्यांनी सन्मानित बिल्डरच्या वतीनं 100 झाडं कुमार भोसले बिल्डर यांच्या वतीने 100 झाडे देण्यात आली. सन्माननीय गणेश गायकवाड आणि पप्पू शेठ सुतार यांच्याही वतीनं झाडे देण्यात आणि कुंडे देण्यात आल्या. त्याबद्दल त्यांचंही गावच्या वतीनं शिक्षण समितीच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरोली या ठिकाणी 15 ऑगस्ट आज भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनेक दानशूर व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी शाळेला भरघोस अशी मदत केलेली आहे. त्यामध्ये आपल्या शाळेला या ठिकाणी स्मार्ट टीव्ही 5 या ठिकाणी मिळालेले आहेत. तसेच त्यानंतर पर्यावरणासाठी या ठिकाणी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयाच्या अनुसरून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार कुमारजी भोसले यांच्या वतीने 100 झाडं या ठिकाणी देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना म्हणजे जे बालवाडीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांनाही खेळण्यासाठी या ठिकाणी मानसी होली यांच्या वतीनं 3 सायकलीचं या ठिकाणी भेट देण्यात आली. त्यानंतर एक संस्था त्या संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पॅडचं वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी झाडं लावण्यासाठी ज्या कुंड्या हव्या होत्या त्या कुंड्या आपल्या गावचे उपसरपंच गणेशजी गायकवाड आणि माजी सरपंच पप्पू शेठ सुतार यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचं मी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि विनंती करतो की या ठिकाणी इयत्ता 7वी आमचा 10 ऑगस्ट दिन या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. त्या स्नेह मेळाव्यामध्ये असा एक निर्णय घेण्यात आला की आपण या शाळेला भेट द्यावी म्हणून इयत्ता 7वीचे विद्यार्थी 1999 ते 2000 इयत्ता 7वी जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनी या ठिकाणी जो टीव्ही दिलेला आहे तो टीव्ही देण्यासाठी या ठिकाणी मंच व्हायचे. सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो त्यामध्ये गौरव भोमले असतील आणि अजून कोणी विद्यार्थी असतील त्यांनी हा टीव्ही देण्यासाठी या ठिकाणी यायचे आणि हा टीव्ही घेण्यासाठी शाळा समितीचे जे मान्यवर आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यायचे. हालू नका. थांबा तसे. थांबा थांबा. तसंच थांबा. गुजर साईड तुला समोर बघायला फोटो ना. हा फोटो. पुढं बघ पुढं समोर बघा समोर समोर Come on.
नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण आहोत पिंपळवली गावामध्ये 15 ऑगस्टच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये. या शाळेमध्ये अनेक वस्तूंचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे, त्याचबरोबर पॅडचे वाटप करण्यात आलेले आहे. या संदर्भामध्ये आपण इथल्या ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनावरती असलेले काही अधिकारी, शिक्षक यांच्याशी आपण बोलणार आहोत. नाव सांगा. माझं नाव सुनील रघुनाथ गुजर, सोशल वर्कर. याच ठिकाणी आज 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण होऊन 79 वर्षात पदार्पण करत असताना मौजे जिल्हा परिषद शाळा पिंपळवली याच ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ज्यांनी ज्यांनी गुणवंत यादीमध्ये नाव प्राप्त केले त्यांचा सन्मान ट्रॉफी आणि प्रसिद्ध पत्रक देऊन करण्यात आलं. त्याचप्रमाणे या शाळेमध्ये जी कमतरता होती, काही मग शिक्षक समितीच्या मीटिंग मध्ये ठरलं गेलं की आमच्या शाळेमध्ये आज आपला भारत देश डिजिटल झालेला आहे, तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक ऑनलाईन सिस्टीम पद्धतीने काहीतरी मार्गदर्शन पाहिजे म्हणून या ठिकाणी शिक्षक समितीच्या माध्यमातून एक 5 टीव्हीची मागणी करण्यात आली. त्यानंतर जे आजी माजी विद्यार्थी गेट टुगेदर हा कार्यक्रम झाला, त्यांच्या माध्यमातून एक टीव्ही देण्यात आला. त्याचप्रमाणे जे माजी विद्यार्थी त्यांच्याकडनं देण्यात काही या ठिकाणी जाणकार किंवा दानशूर लोकांच्या वतीनं 4 टीव्ही, त्याचप्रमाणे दिशा फाउंडेशनच्या वतीनं 100 पॅड रायटिंग पॅड देण्यात आलं. त्याचप्रमाणे आजी माजी विद्यमान उपसरपंच आणि माजी सरपंच यांच्या वतीनं काही कुंड्या देण्यात आल्या. त्याचप्रमाणे भालेराव उद्योजक यांच्या वतीनं 100 झाडं देण्यात आली आणि भोसले यांच्या वतीने 100 झाडं देण्यात आली. आणि विशेष म्हणजे या शाळेतला विद्यार्थी, आज आमच्या शाळेतला विद्यार्थी अगदी गावापासून तर दिल्लीपर्यंत म्हणजे राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यामध्ये समाविष्ट आहे. आणि पिंपळी शाळेमध्ये म्हटलं तर या महाराष्ट्राच्या पटलावर या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात उत्कृष्ट शाळा म्हणून समजली जाते. धन्यवाद. काय सांगा. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळवलीचं जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी आतापर्यंत आमच्या शाळेला जो स्टाफ मिळाला होता तर सर्व स्टाफ असा गुणवंत विद्यार्थी घडवून गेलाय. आणि आता जे विद्यमान शिक्षक आहेत ते सुद्धा उत्कृष्ट प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना घडवतात की जेणेकरून आमचे विद्यार्थी आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव, त्याचप्रमाणे तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव राजकीय पटलावरती उमटवतात. त्याबद्दल मी आमच्या शाळेला आता जे नवीन जे शिक्षक आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्या उद्योग व्यावसायिकांनी आमच्या शाळेला जी कमतरता होती डिजिटल संगणक प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी असे स्मार्ट टीव्ही दिलेत, त्या सर्व उद्योजकांना मी धन्यवाद देतो आणि गावाच्या वतीने आभार मानतो. नमस्कार, नाव सांगा तुमचं पहिलं. माझं नाव मी संतोष बोंबले, शिवसेना माजी उपविभाग प्रमुख. आज जर आमच्या शाळेच्या विषयी जर सांगायचं म्हटलं तर मी एक शिक्षण समितीच्या याच्यामध्ये एक सदस्य म्हणून काम करतो. पण जेव्हा शाळेला काही अडचणी येतात तेव्हा आम्ही काही डिस्कशन करतो. पण असंच आमच्याकडे प्रश्न आला तो कॅमेऱ्याचा असतो, आम्ही कॅमेऱ्याचा प्रश्नही सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर डिजिटल शाळा आज जी काळाची गरज आहे, कधी कधी शिक्षक नसतात, कधी हे असतं, त्या अडचणीमुळं की ही मागणी आमचे जे अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ चौरे यांच्याकडे सांगितली. पण त्यांनी तात्काळ विलंब न लावता सगळीकडे फोन फिरवून सगळं हे करून सगळे आम्हाला टीव्ही मंजूर करून दिले. आणि आज त्यांच्या मार्फत त्यांनी जे काही केलं असेल त्यांना खरंच त्यांच्याविषयी खूप आम्हाला ते अभिमान वाटतो की कोणतंही काम सांगितलं तर सिद्धार्थ भाऊ कधी नाही म्हणत नाही. एक अध्यक्ष कसा असावा ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सिद्धार्थ भाऊ. त्यांनी त्यांच्या याच्या मार्फत त्यांनी हे केलेलं साधलेला संवाद याच्यामुळे आमच्या शाळेचा हा विकास होत आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या शाळेला झाडं म्हणजे 100 झाडं हे भोसले जे आमच्याकडचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा मिळाली. आणि आज आमच्या शाळेची प्रगती खरंच सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक शिक्षणाची पंढरी म्हणून जे समजलं जाणारं जे गाव आहे ते म्हणजे पिंपळवली गाव आहे. आमच्या गावामध्ये PS आहेत, ऍडव्होकेट आहेत. सर्वात जास्त सुशिक्षित गाव जर म्हटलं तर हे आमचं पिंपळवली गाव आहे. त्याचा पाया कुठे रचला तर आमच्या ह्या जिल्हा परिषद शाळेत. आणि आज जिल्हा परिषद शाळा जर मोठी झाली तरच गाव मोठा होणार आहे. हे सर्वांनी लक्षात घेऊन जिल्हा परिषदच्या शाळेसाठी ज्यांना काही मदत करता येईल किंवा काही सूचना करता येईल त्या अवश्य गावकऱ्यांनी आम्हाला कराव्या. आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू. असे सगळ्यांचे योगदान असावे. हे एवढंच माझं मी. नमस्कार, मी गोरख बोंबले, या शाळेमधला एक विद्यार्थी आहे. गेल्या रविवारी आमचं गेट टुगेदर झालं. तिथं आम्हाला आमचे सहकारी मित्र, आता शिक्षक समितीचे न्यू अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ चौरे यांनी एक डिजिटल भारत, तसंच आपल्या शाळेमध्ये एक डिजिटल टीव्ही आमच्या टीम कडून किंवा आमच्या ग्रुप कडून देण्यात आली.
बघा, विद्यार्थी हा एक दागिना आहे. या शाळेमध्ये भरपूर दागिने घडलेत, म्हणजे अलंकार, बरोबर का नाही? आमच्या शाळेमधून शिकलेले आज PS आहे, इन्कम टॅक्स अधिकारी, वकील आहे, शिक्षक आहेत, भरपूर काही या शाळेतून आम्हाला भेटलंय. ह्या शाळेला काही कमतरता लागली तर आमच्यापर्यंत अध्यक्ष पोहोचवा, आम्ही सहकार्य करू. नमस्कार. आत्ता आपण सिद्धार्थ चौरे यांच्याशी बोलणार आहोत. नेमकं त्यांनी काय काय केलं या शाळेसाठी विचारणार आहोत. नमस्कार, मी सिद्धार्थ तुकाराम चौरे, या शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोलीचा अध्यक्ष तसेच या ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून ही काम या ठिकाणी करत आहे. तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नुकतीच एक मीटिंग झाली, त्यामध्ये शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये आपण काही दानशूर व्यक्तींकडे टीव्हीची मागणी केली आणि त्यांनी कसलीही आडेवेडे न घेता याच ठिकाणी ती पूर्ण केली. आमच्या गावामध्ये जी सोसायटी आहे त्या सोसायटीचे जे ओनर्स आहेत त्यांनी आम्हाला 3 टीव्ही, त्यानंतर हे बालवाडीतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सायकल आणि त्या कुमारजी भोसले कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी आपल्याला 100 झाडं या ठिकाणी पर्यावरणासाठी आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यानंतर दिशा फाउंडेशनच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी पॅडचं वाटप केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे ह्या आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भरपूर असे विद्यार्थी घडून गेलेले आहेत, त्यांनी सर्वांना म्हणजे माझी विनंती राहील की आपल्याला स्वखुशीने या शाळेसाठी जे काही करता येईल ते आपण करावं, अशी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. आता या शाळेला यांनी डिजिटल टीव्ही दिलेले आहेत, अनेक वस्तू दिलेल्या आहेत. अजून तुम्हाला काय वाटतं या शाळेला काय अजून आवश्यकता आहे, कोणती आवश्यकता आहे? नमस्कार, मी नीलम सीताराम सुतार, माजी सरपंच, या शालेय समितीची सदस्य तसेच या गावाची नागरिक म्हणून काम करते. तसे आमच्या गावातील सर्व महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग मोठ्या संख्येने शाळेला योगदान देत आहे. मुलंही चांगल्या प्रकारे शाळेत घडवली जातात आणि मुलं पिंपळोली शाळा ही शिक्षणाच्या बाबतीत उच्च पदावर आहे. सर्व लोक शाळेसाठी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि दिशा संस्थेमार्फत पॅड दिले, तसेच मुलंही चांगल्या प्रकारे घडतात. एवढेच मी बोलते आणि आमची शाळा ही डिजिटल केली. आमच्या गावकऱ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मुक्ताबाई खंडू बोंबले, मी पिंपळोली गावातलीच आहे. बरं, पहिले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोली येथली विद्यार्थी असून शनी माझं वितच सगळं झाल्यामुळे मी एक अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. सर्व शिक्षण समितीत मध्ये कशामध्ये सुद्धा माझा भाग असतोय आणि आमच्या गावातले सिद्धार्थ भाऊ आहेत तसे कुठलीही ग्रामपंचायतीत मध्ये जर कामं लागली असली किंवा अंगणवाडीसाठी जर काय साहित्य लागत असलं, सिद्धार्थ भाऊला जर म्हटलं फोन केला की सिद्धार्थ भाऊ सगळे उपलब्ध करून देतात. एवढीच माझी विनंती आहे. नमस्कार, मी सौदीप मानकू बोंबले, विद्यमान पोलीस पाटील. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षी नवोदय विद्यालय आणि मंथन शिष्यवृत्ती यासारख्या परीक्षामध्ये विद्यार्थी नंबर क्रमांक चांगले येतात व ते भरपूर यश मिळवतात. ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलांना शिक्षण मिळता भौतिक सुविधा ही उपलब्ध झाल्या पाहिजे. त्यासाठी 1ली ते 8वी पर्यंतच्या मुली ह्या शाळेत शिकतात. मुलींना बाथरूमची वगैरे सोय ह्या ग्रामपंचायतीतर्फे म्हणजे लोक करून देतातच आहे आणि ह्या काही गरज पडली तर ग्रामपंचायत किंवा गावकऱ्यांनी मिळून ह्या शाळेला भरपूर सुख सुविधा दिलेल्या आहेत आणि इथून पुढे गावकरी असेच मदत सहकार्य शाळा जिल्हा प्राथमिक शाळेसाठी करत राहतील. धन्यवाद. मॅडम, आता सगळ्या काही लोकांकडनं शाळेचे साहित्य वाटप करण्यात आलेले आहे, डिजिटल टीव्ही वाटप करण्यात आलेले आहे. तुम्हाला काय वाटतं डिजिटल टीव्ही मुळे शिक्षणामध्ये किती फरक पडणार आहे किंवा याचे तुम्हाला किती फायदा होणार आहे आणि अजून जिल्हा परिषदची शाळा म्हणून हिला काय काय आवश्यकता आहे एवढं? या ठिकाणी आमच्या शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ चौरे तसेच नीलमताई सुतार असेल, उपसरपंच ताई असेल किंवा सर्व मान्यवर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पुराव्यामुळे आमच्या शाळेमध्ये एक 4 टीव्ही या ठिकाणी स्मार्ट टीव्ही 5 टीव्ही स्मार्ट टीव्ही या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता जर वाढवायची असेल तर डोळ्यांनी जास्तीत जास्त ज्ञान संपादन करता येतं आणि एखादा घटक ज्यावेळेस आपण ऐकून ऐकतो परंतु त्याच्याऐवजी जर आपण टीव्हीच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जर तो घटक दाखवला तर विद्यार्थ्यांच्या जास्त काळ स्मरणात राहतो. म्हणजे डिजिटल शिक्षणासाठी टीव्ही स्मार्ट टीव्ही हा अत्यावश्यक घटक आहे आजच्या काळातील.
विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणं, त्याच्यावर अभ्यास करणं, प्रश्नपत्रिका सोडून घेणे, या सर्व विविध अध्ययन कृतींसाठी हा स्मार्ट टीव्ही हा सगळ्या वर्गांना उपयुक्त होणार आहे. आणि या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या सहकार्यांनी, सिद्धार्थ भाऊ असेल किंवा अजून सर्व असतील, त्यांच्या वतीने आम्हाला जे लोकसहभागातून मिळालेले आहे याचा नक्कीच गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची याचा उपयोग होणार आहे. अजून शाळेला काय आवश्यकता आहे असं मला वाटतं? या ठिकाणी आमच्याकडं मुला मुलींचं स्वच्छतागृह आहे, परंतु ते पाठीमागं आहे आणि ते जर व्यवस्थित केलं अजून, म्हणजे जेणेकरून मुलांना प्रेसचे नळ बसवले किंवा स्टाईल बसवल्या. आता आमचा जो परिसर आहे निसर्ग संपन्न आहे पिंपळोलीचा, आणि हे सर्प वगैरे हे आजूबाजूला भटकतात. मग विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने जर ते अधिक सुरक्षित केलं स्वच्छतागृह आणि पाण्याची पूर्ण म्हणजे सोय व्यवस्थित जर झाली तर निश्चितच त्याचा उपयोग हा आमच्या विद्यार्थ्यांना होणार. माझं नाव वैजयंता देवीदास रोकडे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोली या ठिकाणी गेली 7 वर्ष कार्यरत आहे. ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये सुरुवातीला आलो त्यावेळेस शाळेमध्ये भौतिक सुविधांचा खूप अभाव होता, परंतु गावच्या ग्रामस्थांनी पाठपुरावा केला आणि आम्ही त्यांना सहकार्य केलं. त्याच्यामुळे आम्ही शाळेचं सुशोभीकरण एकदम छान पद्धतीने केलं. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आम्ही शाळेची गुणवत्ता भरपूर प्रमाणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतच असतो. त्यामुळे आमचे विद्यार्थी तालुका, जिल्हाच नव्हे तर राज्य पातळीवर चमकलेले आहेत. आणि ह्या गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा मोठा पाठिंबा असतो. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव आहे स्वाती लक्ष्मण घोडेकर. मी पिंपळोली शाळेमध्ये उपशिक्षिका आहे. आणि मला सांगायचं म्हटलं तर आज सिद्धार्थ भाऊंनी जे स्मार्ट टीव्ही त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहभागाने शाळेसाठी दिले आहेत, तर आज जर पाहायला गेलं तर AI तंत्रज्ञान पुढे येत चाललेलं आहे आणि जे दृकश्राव्य साधन शाळेला मिळालेलं आहे त्याची नितांत गरज आहे. आणि विद्यार्थ्यांना आपण जेव्हा एखादी गोष्ट थिअरॉटिकली सांगतो त्यावेळेस त्यांना ते पटकन समजण्यास वेळ लागतो, पण जेव्हा आपण त्यांना ते समोर दाखवून जेव्हा सांगतो त्यावेळेस ते अतिशय समजण्यास सोपं जातं. आणि ह्या गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार की आमचा उत्साह ते वाढवत आहेत, की विद्यार्थ्यांना आम्ही आमच्याकडे जेवढं बेस्ट आहे तेवढं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. धन्यवाद.